निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला करणार ॲडव्होकेट राजीव साबळे। निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करून हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा विकासाचा बालेकिल्ला बनवणार असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी व्यक्त केला। खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात सर्वप्रथम माझी उमेदवारी निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघातून जाहीर झाली असून त्यामुळे प्रचाराचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला आहे। आता दुसऱ्या टप्प्यात मतदारांशी अधिकाधिक थेट वैयक्तिक आणि भावनिक संपर्क साधत जनतेचा विश्वास अधिक दृढ करणार असल्याचे त्यांनी सांगितले। ही जाहीर सभा शुक्रवार दिनांक 16 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता माणगाव शहरातील सरलादेवी मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली। या सभेला महिला, युवक आणि पक्ष कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती। माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांनी या सभेचे आयोजन केले होते। सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुभाष केकाळे, जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच विविध आघाड्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ॲडव्होकेट राजीव साबळे पुढे म्हणाले की माझ्या मागील कार्यकाळातील अनुभव, विकास कामांचा पाठपुरावा आणि सामान्य जनतेशी असलेला थेट संवाद हीच माझी ताकद आहे। निवडून आल्यानंतर पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यटन आणि पायाभूत सुविधांचा समतोल विकास साधला जाईल। विकासाच्या माध्यमातून निजामपूर मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलण्याचा आमचा संकल्प आहे। यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सुभाष केकाळे यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट आणि ठाम आवाहन केले। प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक मतदार, नातलग, मित्रपरिवार आणि नागरिकांशी जास्तीत जास्त संपर्क साधावा। घरोघरी जाऊन वैयक्तिक संवादातून राष्ट्रवादीची विकासाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवावी। विजय निश्चित आहे, मात्र गाफील राहायचे नाही। ॲडव्होकेट राजीव साबळे यांना किमान 5,000 मतांचा फरकाने विजयी करून निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघ आणि माणगाव शहराचा सर्वांगीण विकासात्मक कायापालट घडवायचा आहे, असे त्यांनी ठाम शब्दात सांगितले। सभेतील वातावरण उत्साही, आत्मविश्वासपूर्ण आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करणारे होते। कार्यकर्त्यांमध्ये जोश, महिलांमध्ये उत्स्फूर्त सहभाग आणि नेतृत्वावरचा विश्वास स्पष्टपणे दिसून येत होता। निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा विकासाच्या जोरावर आपला दबदबा कायम ठेवणार असा विश्वास या सभेतून व्यक्त झाला। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।